हरे कृष्णा. माझं नाव प्रफुल्ल फिरके. 2021 सालापासून माझी ट्रीटमेंट चालू होती. 2021 सालीमध्ये जेव्हा माझे पाय पूर्ण सुजले, नंतर हळूहळू बॉडीवर पण सूज आली आणि त्याकरता पहिले मला वाटलं की माझं वजन वाढतंय, कारण मी पहिल्यापासून हेल्दी होतो. म्हणून मी डायटिशियनकडे गेलो, डायटिशियनचं हे करत होतो. पण खूप प्रकारचे डाएट केले, पण वजन काही कमी होत नव्हतं आणि पायावरची सूज पण काही कमी होत नव्हती. नंतर मग डायटिशियनला शंका आली, म्हणून मग ती म्हणली की नाही, तुम्ही मेडिकल डॉक्टरलाच तुम्ही भेटलेलं बरोबर राहील. तर मी सगळ्या टेस्ट केल्या आणि नंतर मग मी पुण्यातले चांगले जे वरिष्ठ डॉक्टर आहेत त्यांची ट्रीटमेंट घेतली. तर मला योग्य निदान काही त्यांनी कोणी काही दिलं नाही. पहिल्यांदा एका डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला हार्टचा त्रास असेल, म्हणून त्याच्यामुळे पण स्वेलिंग येऊ शकतं. म्हणून मी हार्टची ट्रीटमेंट घेतली 6 महिने. त्याच्यानंतर मग मला शंका यायला लागली, कारण त्याच्यात काही औषधं असे होते की माझी रात्री झोप यायची नाही मला. मग त्याच्यामुळे मी ते हे केल्यानंतर सेकंड ओपिनियन घ्या म्हणून मी परत एका स्पेशल डॉक्टरकडे गेलो. तर त्या डॉक्टरकडे गेल्यानंतर त्यांनी एक 5-6 महिने ट्रीटमेंट गेली आणि कित्येक हजाराच्या टेस्ट करून घेतल्या. पण त्याच्यानंतरही मी समाधानी नाही राहिलो, कारण माझे फरक काही शरीरात पडत नव्हता. म्हणून मी त्यानंतर अजून एका डॉक्टरला कन्सल्ट केलं. त्यांची पण ट्रीटमेंट चालू होती, पण त्यांच्या याने पण काही फरक पडला नाही. पण नंतर मग मी शेवटी आयुर्वेदाकडे वळायचं ठरवलं. आणि म्हणून माझा मुलगा जेव्हा UKला गेला, त्या दिवशी मी मुंबईच्या एक सिद्धी म्हणून एक हॉस्पिटल आहे, आयुर्वेदिक हॉस्पिटल, मी तिथे गेलो होतो. तिथं गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही दिल्ली मेरठचं जे आमचं हॉस्पिटल आहे, तुम्ही तिथे जर ट्रीटमेंट घेतली तर तुम्हाला चांगले इफेक्ट मिळतील, चांगले रिपोर्ट मिळतील. म्हणून आम्ही घरी आल्यानंतर असं परत पुण्यात आलो आणि पुण्यात आल्यानंतर असं ठरवलं की ठीक आहे, आपण मेरठला जाऊया, दिल्लीला. नंतर मी प्लेनचे तिकीट्स पण बघत होतो. पण तेव्हाच माझे एक मित्र राजेश जालनेकर म्हणून ते माझ्या घरी आले होते आणि त्यांनी तेव्हा मला सांगितलं की इकडे तिकडे काही जास्त फिरू नको. मग त्यांनी त्यांच्या नातेवाईकांनी, त्यांचे फ्रेंड्स, काही कलिग्स डॉक्टर होते, त्यांना फोन केले. मग त्यांनी सांगितलं की पुण्यामध्ये चांगले आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, त्यांच्याकडेच मी जा. मग त्यांच्याकडे गेल्यानंतर मग त्यांच्या असं लक्षात आलं की मला लिव्हरचा प्रॉब्लेम आहे. माझं काय ते म्हणले, लिव्हर फोब्रायसिस त्यांनी सुरुवातीला सांगितलं. आणि त्यांच्याकडे मग टेस्ट चालू केली. तर माझ्या पायावरची तेव्हा सूज कमी झाली, वजन पण कमी झालं, पण फक्त ते कंटिन्युअस ते स्टेबिलिटी तेवढीच होती. म्हणजे बाकीचं काही, म्हणजे आपण जे म्हणतो लिव्हरमध्ये जो हे असतो पॅरामीटर्स, बिलिरुबिन, तो काही कमी होत नव्हता. आणि त्यांचं ते पण म्हणणं होतं की जोपर्यंत बिलिरुबिन कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला ट्रीटमेंट चालूच ठेवावं लागेल. पण जेव्हा त्यांनी म्हटलं की आपण एखाद्या ॲलोपॅथीची याच्यामध्ये सल्ला घेऊ किंवा स्टेरॉइडची आपण टेस्ट करू, तर तेव्हा मग मी थोडा डिस्टर्ब झालो की आयुर्वेदिककडनं परत आता तिकडे जायचं म्हटल्यानंतर मला पण टेन्शन आलं होतं, कारण भरपूर त्याच्यामध्ये वेळ गेला होता आणि पैसे पण भरपूर खर्च झालेले होते. मग नंतर मी आमच्या इथे एक अगरवाल म्हणून आहेत, तर त्यांना भेटायला गेलो होतो, कारण त्यांना पण त्यांचं लिव्हरचं ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन झालेलं होतं. तर त्यांच्याकडे गेलेलं असताना आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तुम्ही इकडे तिकडे कोणत्याही डॉक्टरकडे जाऊ नका, तुम्हाला मी एक ॲड्रेस देतो, तुम्ही ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये अभिषेक यादव या डॉक्टरना तुम्ही भेटा आणि ते तुम्हाला काय सांगतात त्याच्याप्रमाणे तुम्ही फॉलो करा. तर तोपर्यंत मी म्हणजे हताश झालेलो होतो. म्हणजे अक्षरशः म्हणजे आम्ही दोघं नवरा-बायको 3 वर्ष आम्ही झगडत होतो या ट्रीटमेंटसाठी, पण कोणाकडनं व्यवस्थित आम्हाला ट्रीटमेंट मिळत नव्हती. आम्ही अक्षरशः म्हणजे 8-8 दिवस असं फुल अंडर टेन्शनमध्ये राहायचो आणि रडायचो सुद्धा आम्ही. तर त्याच्यामुळे जेव्हा आम्ही अपॉइंटमेंट घेऊन सरांना भेटायला आलो, तर सरांना भेटायला आल्यानंतर
एकतर पहिल्यांदा म्हणजे असं एक असं म्हण आहे की निम्मा पेशंट आहे ना डॉक्टरला पाहिल्यानंतरच बरा होतो. तर आम्ही जेव्हा डॉक्टरना पहिल्यांदा भेटलो तर तेव्हाच असं वाटलं की नाही, आता आपली दुखती नैया पार झाली. मग त्याच्यानुसार मग आम्ही डॉक्टरांना भेटलो. मग डॉक्टरांनी आम्हाला बरोबर म्हणजे एक टेस्ट केली आणि त्याच्यानंतर त्या टेस्टवरनं त्यांनी बरोबर म्हणजे सगळं समजून सांगितलं की तुम्हाला लिव्हरचा त्रास आहे, मग त्याचे सिम्पटम्स काय असतात, त्याचे हळूहळू त्याचे इफेक्ट काय होतात. मग त्यांनी असं सगळं बघितलं आणि नंतर मग परत 8 दिवसानंतर परत त्यांनी एक टेस्ट करून मला बोलवलं होतं. मग तेव्हा त्यांनी एक टेस्ट करून नंतर मग परत 8 दिवसानंतर परत त्यांनी एक टेस्ट करून मला बोलवलं होतं. मग तेव्हा त्यांनी एक टेस्ट करून जेव्हा परत बोलवलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की माझं लिव्हर 100% खराब झालेलं आहे. तर मग त्यांनी मला सजेस्ट केलं की तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. म्हणून मग त्यांनी सांगितलं की तुम्ही 3 महिन्याच्या आतमध्ये ऑपरेशन करा. कारण म्हणे जर 3 महिन्याच्या नंतर जर केलं तर तुमचं लिव्हर खराब झालं किंवा काय झालं तर आम्हाला ऑपरेशन करायला क्रिटिकल जाईल ते किंवा आणि म्हणे तुम्हाला पण खूप त्रास होईल. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे मग ते सगळं ॲक्सेप्ट केलं. पहिले तर मी मेंटली प्रिपेअर पण नव्हतो म्हणजे ऑपरेशन करण्यासाठी. पण जेव्हा डॉक्टरांना भेटल्यानंतर असं वाटलं की नाही, आता आपण योग्य हातामध्ये आहोत आणि आपण ते आपल्याला डॉक्टर व्यवस्थित याच्यातून बाहेर काढणार हे फुल कॉन्फिडन्स आला होता. आणि त्याच्यानंतर मग आम्ही हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर मला सुरुवातीला ते प्री मेडिकल एक टेस्ट करावी लागते. तर त्या टेस्टसाठी मी इथे ॲडमिट झालो. ती पूर्ण टेस्टमध्ये मला त्यांची जी टीम होती की अभिषेक यादव सर, नवनीत सर आणि दाते सर आणि अजून 1-2 डॉक्टर्स होते आणि त्यांचे स्वप्नील सर आणि त्यांचे जे कोऑर्डिनेटर्स जे होते सागर सर आणि प्रज्वल सर. तर मग त्यांनी आम्हाला अक्षरशः म्हणजे जसं एखाद्या हाताच्या शेताला जसं सगळीकडनं पाणी घेऊन त्याचं पालनपोषण पूर्ण केलं तर त्याप्रमाणे या लोकांनी आम्हाला पूर्णपणे असं त्यांनी कव्हर करून ठेवलेलं होतं की जेणेकरून आम्हाला मेंटली, फिजिकली, फायनान्शियली कुठल्याही याच्याप्रमाणे आम्हाला त्रास होऊ नये किंवा आम्हाला काही कसलं प्रेशर येऊ नये असं त्यांनी बरोबर छान पद्धतीने आम्हाला कव्हर केलेलं होतं. आणि प्रत्येक वेळेस फोन आम्ही तर म्हणजे कधी मी उठसूट फोन करायचो, म्हणजे त्याला काही हेच नव्हतं. तर ते पण त्यांनी तो त्रास सहन केला. मग नंतर माझी मेडिकल झाल्यानंतर मग साधारण 1 महिना, कारण डॉक्टरांनी सांगितलं तर 3 महिने, तर आम्ही 1 महिना ऑर्गन बुक केल्यानंतर वाट बघितली की कोणाचं ऑर्गन डोनर मिळतो का. पण भगवंताची इच्छा असेल तर त्याच्यामुळे काय आम्हाला काय ऑर्गन मिळालं नाही. म्हटल्यानंतर माझ्या पत्नीला खूप टेन्शन आलं. मग ती इतकी घाबरते की मी ब्लड टेस्ट करायचो. गेले 3 वर्ष आले माझे टेस्ट चालू होते. तर जेव्हा टेस्ट करायचो तर ती माझं ब्लड काढायच्या वेळेस सुद्धा ती आतमध्ये निघून जायची. तर तेवढं सुद्धा तिला बघत नव्हतं. पण कसं काय तिने हिंमत केली आणि तिने हे लिव्हर डोनेट करायचं ठरवलं. आणि मग नंतर ऑपरेशन ठरलं आमचं. तिचं योगायोगाने मला मॅच झालं आणि नंतर आमचं ऑपरेशन झालं. ऑपरेशन करताना सुद्धा डॉक्टरांची टीम होती. नंतर बाहेर आल्यानंतर जो आपले सागर आणि प्रज्वल हे तर दोघं होतेच, पण त्याच्याबरोबर जो नर्सिंग स्टाफ जो होता तो पण अगदी म्हणजे आम्हाला असं वाटलंच नाही की आम्ही घराबाहेर आहोत म्हणून. किंवा आपलं इथं कोणी नाही आहे. आपण जसं नॉर्मल हॉस्पिटलमध्ये असं वाटतं की नाही आता आपण एकटं पडतो, तर तसं कधीच आम्हाला असं जाणवलं नाही. आणि आम्ही म्हणजे सगळं व्यवस्थित झाल्यानंतर म्हणजे वेळोवेळी म्हणजे काय म्हणजे औषधांपासून तर खाणे, झोपणे किंवा अजून काही ॲक्टिव्हिटीज असते, फिजिकल ॲक्टिव्हिटीज नेहमी करावी लागायची हॉस्पिटलमध्ये, तर त्याच्यापर्यंत त्यांनी योग्य जेव्हा आम्ही शिफ्ट पण झालो रूममध्ये, आमची चांगली केअर घेतली गेली
आणि वेळोवेळी अभिषेक सर, नवनीतन सर, दाते सर, स्वप्नील सर हे आणि सागर सर आणि प्रज्वल सर हे अधून म्हणजे रोज त्यांची एक दोन तरी चक्कर मिनिमम व्हायच्याच की काही नाही तर मग कशी काय तुमची तब्येत हे विचारपूस करण्यासाठी, की जेणेकरून पेशंटला असं वाटू नये की आपण नवीन आहे किंवा आपलं कोणी नाही आहे म्हणून हॉस्पिटलमध्ये. तर मी तर त्यांचे स्पेशल थँक्स मानतो या सर्वांचे. आणि ही जी टीम आहे ही माझ्या दृष्टीने तरी वर्ल्डमध्ये बेस्ट टीम आहे. म्हणजे पहिल्यांदाच मला असं वाटलं होतं की ज्युपिटर हॉस्पिटल म्हटल्यानंतर अरे बापरे एवढं खूप कॉस्टली असेल, पण मी पुण्यातले सर्व हॉस्पिटल्स बघितले, त्याच्यामध्ये मला योग्य पॅकेज मला या हॉस्पिटलमध्ये मिळालं, ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये. आणि त्यातल्या त्यात योग्य पद्धतीचे जे डॉक्टर्स आहेत आपले, म्हणजे अभिषेक सर, नवनीतन सर, दाते सर आणि स्वप्नील सर आणि सागर आणि प्रज्वल सर यांची जी टीम आहे ही टीम पण अगदी बेस्ट टीम आहे. आणि अजूनही काही डॉक्टर्स असतील आणि आहेत त्याच्यामध्ये की जे आम्हाला नंतर हळूहळू कळतंय की अरे मी तुमच्या हॉस्पिटलचे ऑपरेशनच्या वेळेस होतो आम्ही, तर त्यांचे पण आम्ही थँक्स मानतो. कारण आज मी जो आता इथं उभा आहे तो माझी पत्नी तिने डोनेट केले म्हणून आणि योग्य हातात गेल्यामुळे डॉक्टरनी जे मला त्या सगळ्या याच्यातून जगातून बाहेर काढलं, तर त्याच्याकरता मी त्यांचे खूप थँक्स मानतो आणि लाख धन्यवाद मानतो आणि थँक्यू. मी अर्चना फिरके, मी डोनर आहे. ॲक्च्युली मी मिस्टरांना दिलंय आणि त्यांनी जसं सांगितलं तसं मला खूप भीती वाटत होती. म्हणजे मी रेडी नव्हती की हे सगळं मी कसं करेल किंवा जरी डोनेट केलं तरी मी नंतर कशी ही परिस्थिती हँडल करेल किंवा नंतर त्यांची काळजी कशी घेऊ शकेल, ह्या सगळ्या बऱ्याच गोष्टी माझ्या मनात होत्या. पण इथे आल्यानंतर जेव्हा सरांनी सांगितलं की नाही आता 95 ते 100% लिव्हर डॅमेज झालेला आहे आणि आता तुम्हाला लवकर निर्णय घ्यायला लागेल, तर त्या दिवशी सरांशी बोलल्यानंतर खरं तर मला कॉन्फिडन्स आला. नवनीतन सर आणि अभिषेक यादव सर यांच्याशी बोलली आणि मग मी हे ठरवू शकले की मला द्यायचं आहे. आणि मिस्टरांची परिस्थिती पण बघितली तर ते बघू नाही शकत होती, म्हणूनच खरं करायचं, डोनेट करायचं मी ठरवलं. त्यानंतर सगळ्या टेस्ट वगैरे झाल्या आणि ऑपरेशन एकदम व्यवस्थित झालं. त्याचं क्रेडिट ह्या सगळ्या टीमला आहे. मिस्टरांनी सांगितलं त्यांनी वेळोवेळी खूप आमची काळजी घेतली आणि त्यामुळे आम्ही इतक्या मोठ्या ऑपरेशनच्या ह्याच्यातून इतक्या लवकर आणि सहज बाहेर पडू शकलो. आणि मला जे आधी डाऊट होते की हे झाल्यावर पुढे कसं असेल, मी रेग्युलर आयुष्य माझं पहिलं होतं तसं जगू शकेल का, काय होईल का, तर महिनाभरात मी एकदम व्यवस्थित होते आणि आता आमचं रेग्युलर आयुष्य सगळं सुरू आणि घरी सगळं काही करू शकते. तर मी या सगळ्या टीमचा, अभिषेक सर, नवनीतन सर आणि पूर्ण टीमचे खूप आभार मानते. मी जसं सांगितलं की लिव्हर डोनेट केल्यानंतर काही प्रॉब्लेम येतील का, काही होईल का, ही जशी भीती होती मनात, आणि आता मला जाणवतंय की अगदी 20-25 दिवसानंतर मी आपलं रेग्युलर सगळं रुटीन करते, घरचं पण सगळं काही मी करू शकते. त्यामुळे ह्या गोष्टीला घाबरायची गरज नाही आहे. जर तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरसाठी किंवा इतर कोणासाठी डोनेट करायचं ठरवलं तर भीती बाळगायची गरज नाही आहे. तुम्ही ते सहज करू शकतात आणि 1-1.5 महिन्यामध्ये तुम्ही एकदम व्यवस्थित बरेही होतात. ह्या सगळ्या गोष्टी खूप आवश्यक आहे, म्हणजे डोनेट करणे वगैरे. आत्ताचं आपण बघितलं तर जसं यांनी सांगितलं की गरज आहे, तर काळाची आता खरंच काळाची गरज आहे. कारण आता आपल्याला बाहेरच्या याच्यामध्ये जर मार्केटमध्ये जर बघितलं तर कुठलंच फूड तुम्हाला विदाऊट प्रिझर्वेटिव्ह मिळत नाही किंवा चांगल्या रीतीचं फूड मिळत नाही. सगळं डुप्लिकेट, मॅक्झिमम डुप्लिकेट फूडच आहे. तर त्याच्यामुळे जे आपल्याला जे आता लिव्हर, किडनी या मेन गोष्टी आहेत की जे नेहमी डॅमेज होतात. आणि आपलं त्यातलं तर लिव्हरचं असं आहे की प्रत्येक गोष्ट अशी आहे की ती लिव्हर थ्रूच पास होत असते पुढं. तर आम्ही तर आता स्वतः डॉक्टरांनी जेव्हा आम्हाला सांगितलं की आम्ही लिव्हर फिट म्हणून पूर्ण सांगतील, तेव्हा तर आम्ही दोघेही फॉर्म भरणार आहोत. तर आणि माझी सगळ्यांना एक नम्र विनंती राहील की तुम्ही ऑर्गन डोनेशनचा जो फॉर्म आहे तो सगळ्यांनी अवश्य भरावा. कारण काळाची गरज आहे की आपल्या एका व्यक्तीमुळे
आपल्या शरीरातले जरी आपण मिनिमम 4-5 जरी ऑर्गन पकडले तर 4-5 व्यक्ती सहज चांगल्या रीतीने आपले जगू शकतात. आणि अशी माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की सगळ्यांनी हे डोनेशन करावं. थँक्यू.